त्यांच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका रंगात येत चाललेल्या आहेत. आपल्या जुन्नरमध्ये पण पूर्वीपासून हा शिवसेनेचा नाणेकिल्ला राहिलेला आहे नगरपालिका आणि नगराध्यक्षाच्या. आता जे काही महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस बाजूला झालेलं आहे. केवळ आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच आपल्या इथं आहेत. त्याच्या बाबतीत आपण जे काही ताकद देण्यात आलेला आहात त्याबद्दल आपण नागरिकांना आणि तुमच्या उमेदवारांना काय सांगितलं? खरं तर महाविकास आघाडी व्हावी ही आमची सर्वांचीच इच्छा होती आणि तो प्रयत्न देखील आम्ही करण्याचं काम केलेलं आहे. परंतु मला माहीत नाही की काहींना काय भूमिका वेगळी घ्यायची होती समजलं नाही. आणि म्हणून आज जर बघितलं असेल की देशस्तरावरती देखील राहुल गांधींचा जो वोट चोरीचा नारा घेऊन आज आम्ही इकडे लढतोय आणि राज्यामध्ये त्याचा पुढाकार शिवसेनासारखा पक्ष करत असताना जे वोट चोरतायत त्यांनाच अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी हे बाजूला गेलेत का असा हा संभ्रम सर्व मतदारांमध्ये आज पाहायला मिळतोय. खरं तर त्यांनी या आघाडीमध्ये राहणं गरजेचं होतं, पण काही स्थानिक आघाड्या झालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाची त्याला किती मान्यता आहे की नाही, कशी एबी फॉर्म मिळाले नाही मिळाले हा नंतरचा भाग आहे. पण एक नक्की आहे की आज लोकशाही टिकवण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर या निवडणुकीमध्ये ही लोकशाही टिकली पाहिजे या भावनेतूनच आम्ही हा पुढाकार घेतला आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही दोघांनी मिळून आज एकत्रित रीतीने एक चुरस आणि एक लढाई आणि एक लढा मतदारांच्या विचाराने आम्ही ठेवण्याचं काम केलं आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की आमचे हे दोन्ही पक्षातले सर्व उमेदवार विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आपण म्हटल्याप्रमाणे कालच नितीन मांडे पाटीलजी आलेले स्वतः आदित्यजी या सर्व प्रमुखांशी चर्चा करतायत. मी संपर्क प्रमुख म्हणून माझा हा दुसरा दौरा आहे. नजीकच्या गावामध्ये पण अजून काही नेते यामध्ये येतील. परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की या निवडणुका स्थानिक मुद्द्यावरती आहे, स्थानिक नेतृत्वांकडे. म्हणून या भागाचे खासदार देखील अमोल कोल्हे यांच्याशी पण मी चर्चा करणार आहेत. तेही देखील एका 2 दिवसामध्ये त्यांच्या लोकसभेमध्ये त्यांच्या पार्लिमेंटरी कमिटी असल्यामुळे ते बाहेर होते, तर ते देखील याच्यामध्ये सक्रिय झालेले आपल्याला पाहायला मिळेल. कारण शेवटी भविष्य काळामध्ये जे वाढणारं नागरीकरण आणि शहरीकरण आहे त्याचे विकास करण्याचं काम हे स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. म्हणून ही सर्व उमेदवार आम्ही जे देण्याचं काम केलं की त्यामध्ये उच्चस्तरीय असलेले लोक, उच्च शिक्षित असलेली लोक, कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही अशी लोकांचं देण्याचं काम केलं. दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं असेल आजी माजीमध्ये लढाई चाललेली आहे. आता आजी माजी लढाईची लोक हे सत्तेमध्येच होते, ते आज सांगतात आम्ही विकास करू विकास करू विकास करू. पण तुमच्याकडे सत्ता होती ना, तुम्ही तालुक्याचे आमदार होता, तुम्ही आता तुम्हाला परत लोकांनी निवडून दिलं, त्यानंतर तुम्ही सत्तेतले आमदार राहिलेले आहात. दोन्ही आमदारांनी जुन्नरकरांना वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत. कोण म्हणतं 100 कोटी रुपये, कोण म्हणतं 500 कोटी रुपये आला, परंतु दरवेळेला जुन्नरकरांची फसवणूक झाल्याचं निदर्शन. तसंच आता राहुल गांधी देखील मतचोरीच्या संदर्भामध्ये बोलत आहेत, उद्धवजी पण बोलत आहेत, राजजी पण बोलत आहेत. तसाच जो काही प्रकार आहे तो जुन्नरमध्ये पण प्रभाग रचना करताना झालेला आहे. त्या बाबतीत आपण काही इशारा नक्कीच झालेलं आहे. दोघा मतदारसंघाची यादी बघितली असेल की एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागातून पण देखील मतदार गेलेले आहेत आणि आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे. आता स्पर्धा यासाठी लागली, एक सांगतोय माझ्याकडे तिजोरीची चावी, दुसरा सांगतोय अरे तुझ्याकडे तिजोरी चावी आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे. अरे पण मालक पण तुमच्याकडे, तिजोरी पण तुमच्याकडे, उघडणार कधी? इलेक्शन झाल्यानंतर. मग तुम्हाला अगोदरपासून जे लोकांनी सत्ता दिली किंवा तुम्ही बळकवली किंवा कशा पद्धती गेली मी सांगायची गरज नाही, पण तुम्हाला मिळाली त्याचा वापर तुम्ही लोकांना का नाही करत? लोकांनी आता निवडून दिल्यानंतर आम्ही 100 कोटी देऊ, लोकांनी निवडून दिल्यानंतर आम्ही तुमचा विकास करू. मी जसं म्हटल्याप्रमाणे की तुमच्या हातामध्ये सत्ता होती ना, 15-15, 20-20 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे आणि आज जे त्यांची नेत्यांना इथपर्यंत उतरावा लागतोय याचा अर्थच असा आहे की आता स्थानिकांवरती लोकांचा विश्वास राहिला नाही आहे. म्हणून त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इकडे नगरपालिकेच्या निवडणुकीला उतरावे लागत आहे आणि याचा अर्थ स्थानिकांवरती विश्वास राहिला नाही आणि स्थानिकांच्या आश्वासनावरती लोक बळी पडत नाही म्हणून हा करतात. पण लोकांना माहित आहे की कोण आपला भला बघू शकतो, कोण त्या भागाचे नगरसेवक होऊ शकतात किंवा नगरभक्षक होऊ शकतात, ते लोक फार जवळून कळून आहेत. आणि आता जी लढाई जी जुन्नरमध्ये जी चालली ही
सत्ताकरणपेक्षा अर्थकरणसाठी चाललेली असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून अर्थकरण तर राजकारण आहे की उद्या निधी मिळाली त्याचं अर्थकरण कसं आम्ही आमच्या ताब्यात राहील, आमच्या ताब्यात या सर्व गोष्टी कशा मिळवून घेता येईल, ही दुर्दैवानी परिस्थिती सत्ताधाऱ्यांमध्ये दिसते. आणि म्हणून एक सक्षम विरोधी पक्ष या नात्याने आम्ही या निवडणुकीला सामोरे चांगले उमेदवार घेऊन आम्ही जाण्याचं काम करतो. शेवटचा एकच प्रश्न, जुन्नर हा बालेकिल्ला होता जुन्नर शहरात. पूर्वी पण 2 वेळेला नगराध्यक्ष जे होते ते शिवसेनेतून झालेले होते, परंतु ते आज आपल्या बरोबर नाहीये. आपण त्यांना काय विचार? कसं आहे की तुम्हाला माहिती आहे की पार्टी खंजीर खुपसण्याचं काम केलं, म्हणजे आमचं चिन्ह घेऊन गेले, आमचा पक्ष चोरण्याचं काम केलं, आमच्या वडिलांचं नाव पण घेऊन जाण्याचं काम केलं. आणि म्हणून ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण आम्हाला आत्मविश्वास आहे की लोकसभेमध्ये जुन्नरकरांनी आपली ताकद दाखवून दिली, या विधानसभेमध्ये पण जुन्नरकरांनी दाखवून दिली. आमचा आत्मविश्वास आहे की या पुढच्या काळामध्ये पण देखील या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची खरी ताकद ही नगराध्यक्षपद आणि आमचे सर्व उमेदवार आघाडीचे निवडून देऊन आमचा मतदार केल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा मतदार हा पारंपरिक आहे. त्याच्यासमोर तुम्ही किती कोटी ठेवा, किती विकास कामाची गोष्ट करा, तो स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचाराने आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या विचाराने करतात. कारण आम्हालाही ऑफर होती, असं नाही का नाहीये. कोणाला वाटत असेल की सत्ताधाऱ्यांकडनं नव्हती का, पण आम्ही सर्वाला बाजूला ठेवून ठरवलं नाही. आम्ही नैतिकतेची लढाई लढतोय. आम्ही सत्ता मिळवण्यासाठी नाही, सत्य टिकवण्यासाठी आम्ही लढाई लढतोय. आणि म्हणून सत्यमेव जयतेच्या मागे उभं राहणं आमचं कर्तव्य. एकाच नगरसेवक कमी जास्त झालं तरी चालेल, एका त्याच्यामध्ये यश अपयश आले तरी चालेल, पण आमचे नेते ज्या संघर्ष राज्यभरामध्ये करून लढतायत त्यांना साथ द्यायची असेल तर इकडे ही नगरपालिका आपल्या बळावरती आणून देऊन उद्धवजींचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्रितपणे लढण्याचं काम केलं. आपल्या सेनेकडून कोण स्टार प्रचार करता या 2-3 दिवसात? हे नितीन मांडवे पाटील काल येऊन गेले, सुषमाताई पण काही भागांमध्ये येणार आहेत म्हणून, आणि स्वतः मी 2 दिवस याच्यामध्ये. संजय राऊतजी जे आमचे फायर ब्रँड होते, ची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आले. कारण काय झालेले सर्व वेगवेगळ्या विभागांची नेते वेगवेगळ्या विभागामध्ये, कारण त्यांच्याकडे नगरपालिका आहे. ओमराजे निंबाळकरांनी पण देखील या सर्वांना फोनवरती प्रत्येक उमेदवारांशी ते बोलले, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लवकरच त्यांचे व्हिडिओ पण ते बनवून देण्याचं काम करत आहे. म्हणजे सर्व असे फायर ब्रँड्स आहेत. पण जसं मी म्हटल्याप्रमाणे की राऊतसाहेब इकडे संपर्क आमचे नेते असल्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ त्यांनी द्यायचं नियोजित ऑलरेडी केलं होतं, पण दुर्दैवाने त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांचा किमान दिवसाला एकाच वेळी तरी एकमेकांचा आमचा संपर्क होतो. पुणे जिल्ह्यामध्ये काय चाललंय आणि 17 नगर परिषदांना त्यांचा लक्ष द्यायला. राहिले ते मावळे, उडाले ते गेले ते कावळे, असं आपलं बाळासाहेबांचं वाक्य होतं. ते जे राहिले त्यांना तर आपण ताकद देणार, हो 100%. आणि जे गेलेले आहेत त्यांना काय इशारा देणार? नाही, कसं आहे, जे गेले ते तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने गेले. आता काही कावळे इशारा काय देणार? नाही ते सांगतो मी तुम्हाला. काही कावळे झाले, पण आता हल्ली नवीन जमाना आला की कावळे पण हेलिकॉप्टर मधून जायला लागलेले. असं असल्यामुळे हे राजकारण लोकांना जुन्नरकरांना काय नाही माहिती, असं माहित नाही की कोणी कोणाला घडवलं, कोणी कोणाला काय मिळवलं. ह्या सर्व गोष्टी आहेत. आम्हाला एकच त्यांना इशारा देण्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारांना आवाहन करतोय की स्वर्गीय बाळासाहेबांचा विचार घेऊन आदरणीय उद्धवजी काम करतात. उद्धवजींचे हात मजबूत करत असेल तर हे सर्व लोकांना निवडून देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सर्वांनी साथ द्यावी अशी मी सर्वांना नम्रपणे आवाहन करतो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.